जालन्यात स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई। जालना शहरातील बस स्थानक परिसरातून 22 तलवारी केल्या जप्त। एक जण पोलिसांच्या ताब्यात। पोलीस निरीक्षक पंकज जाधव आणि त्यांच्या पथकाचं सर्वत्र कौतुक। पोलीस निरीक्षक पंकज जाधव आणि त्यांच्या पथकाने आज दुपारी धडक कारवाई करत 22 तलवारी जप्त केले। एवढ्या मोठ्या प्रमाणात तलवारी कशासाठी आणि कुठून आणल्या यासह कोणाच्या आहेत याची पाळंमुळं शोधण्याचं पोलिसांसमोर आव्हान आहे। जालना शहरातील बस स्थानक परिसरात ही मोठी कारवाई करण्यात आली आहे। या कारवाईत पोलिसांच्या पथकाने एकाच ताब्यात घेतलंय। बस स्थानक परिसरात काही जण मोठ्या प्रमाणात तलवारी बाळगून असल्याची गुप्त माहिती जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती। या माहितीवरून जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून एकाच ताब्यात घेतले। त्याच्या ताब्यातून पोलिसांनी तब्बल 22 तलवारी जप्त केल्या। या कारवाईमुळे जालना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, संदीप चिंचोलेसह पथकांचं सर्वत्र कौतुक होतंय। सुरू करू। आज रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमला गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी तलवारी जालना शहरात आलेल्या आहे। या बातमीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने माननीय पोलीस अधीक्षक सर श्री बंसल सर, माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री नौपानी सर, माननीय पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी जालना श्री कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनाखाली LCBची एक टीम तयार करून एक सापळा रचला आणि त्या सापळा रचून गोपनीय माहितीच्या आधारे जालना बसस्टँड येथे पार्सल आलेल्या 22 तलवारी आणि संशयित यांना ताब्यात घेतला आहे आणि पुढील तपास सुरू आहे। यामध्ये तलवारी कुठून आणल्या, आणखी कोण साथीदार आहे, कोणासाठी आणल्या, त्या तलवारी कशासाठी आणल्या या दिशेने पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे।